जिओलॉजिकल टाइम स्केल आणि त्या जिओलॉजिकल टाइम स्केलमध्ये आपण जराशी थोडीशी सुरुवात केली आणि काही कॉन्सेप्ट थोड्याशा समजून घेतलेल्या. आपण जर जिओलॉजिकल टाइम स्केलचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की दोज आर नॉट अ स्पेसिफिक विथ अ स्पेसिफिक स्केल, बट स्केल इज completely based on a specific type of events occurred at that time. कुठल्याही प्रकारची स्केल जर बघायची झाली तर ती कशावरती अवलंबून आहे या जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये, तर ती त्या काळामध्ये की इव्हेंट कुठले झालेले त्याच्यावरती अवलंबून. ठीक आहे. मग आपण काय केलं, जसं अगोदर सांगितलं, एरा सगळ्यात मोठा जो काळ आहे, युग असं आपण त्याला म्हणू शकतो. तर त्याचा शब्दशः अर्थ लावता येणार नाही, कारण युग आपल्याकडे 4 युग आहेत. जसं आपण त्रेतायुग म्हणतो, सतयुग म्हणतो, द्वापार युग म्हणतो, कलयुग म्हणतो. हे जे युग आहेत त्या युगांचा सुद्धा कालावधी सेम नाहीये, बरोबर. तसाच त्या एराचा सुद्धा कालावधी हा सेम नाहीये, म्हणजे स्केल नाही. एक एरा म्हणजे एवढे एवढे वर्ष असं आहे का, तर नाही. ठीक आहे. पण त्या काळामध्ये घडलेल्या जेवढ्या घटना आहेत त्या की इव्हेंट्स वरून आपण एरा डिफाईन केलेले बघायला मिळतो. ठीक आहे. किती एरा आहेत? 6 आहेत, बरोबर. आता ह्या 6 एरामध्ये प्रत्येक एरामध्ये काहीतरी महत्वाचा इव्हेंट झाला. कधी कधी आपल्याला असं म्हणता येणार नाही की अगोदरचे एरा होते त्याच्यात कमी इव्हेंट झाले आणि नंतरचे एरा होते त्याच्यात जास्त इव्हेंट झाले, असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. त्याचं कारण असं की whatever the evidences we have got from that specific era, those are limited when it is a earlier events or earlier era. सुरुवातीचे एरा जे आहेत त्यांच्यामध्ये जे काही इव्हेंट्स झाले ते फार कमी प्रमाणात आपल्याला एव्हिडन्सेस आहेत, म्हणून कदाचित आपण म्हणू शकत नसेल. किंवा दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे, when we are evolving at that time diversity has become a increase or it has become large. Diversity becomes large as we go ahead in the evolution. सुरुवातीच्या काळामध्ये एकही ऑर्गॅनिझम नव्हता आणि नंतर हळूहळू हे ऑर्गॅनिझम वाढत गेले, बरोबर. and therefore the evidences are also created more. म्हणून evidences सुद्धा काय झाले, जास्त तयार झाले, असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून आपल्याला अलीकडचे जे एरा आहेत वी हॅव अगेन फर्दर डिवाइडेड इनटू द स्मॉलर काइंड ऑफ व्हॉट वी कॅन से स्केल्स, छोट्या छोट्या स्केल्स मध्ये. म्हणजे हे जे 6 एरा आहेत दुसरे कशामध्ये डिवाइड केले, पिरियड्स मध्ये डिवाइड केले, बरोबर. पिरियड्स मध्ये डिवाइड केले. अजून त्याच्यातले छोटे इव्हेंट्स, याच्यात मेजर इव्हेंट्स लक्षात ठेवायचे. दीज आर बेस्ड ऑन द मेजर इव्हेंट्स. कशावरती आधारित आहेत एरा? मेजर इव्हेंट्स वरती अवलंबून असलेली बघायला मिळतात. याला आपण मायनर इव्हेंट्स असं म्हणतो. मायनर इव्हेंट्स वरती अवलंबून, बरोबर. आणि तिसरी गोष्ट आपल्याला बघायला मिळते, इपोच. इपोच हा काय, एखाद्या कार्यकाळावरती अवलंबून किंवा ठराविक एखादी घटना, इन केस ऑफ अ स्पेसिफिक ऑर्गॅनिझम, काही ऑर्गॅनिझमच्या बाबतीत जर घटना घडलेली असेल तर आपल्याला or some events म्हणूया, some what we can say some key events we consider in classifying the epoch. ठीक आहे. आपल्याला ह्या 3 वेगळ्या कॅटेगरीज स्केल मध्ये वापरता येईल. म्हणजे मी अगोदर सांगितलं होतं, इट इज अ आवर, इट इज अ मिनिट अँड इट इज द सेकंड. आपण म्हणतो ना देवाच्या याच्यामध्ये, मागच्या लेक्चर मी सांगितलं होतं की देवाच्या घरामध्ये 1 तास म्हणजे खूप मोठा असतो, देवाचं आयुष्य खूप मोठं असतं. देव म्हणजे कोण आहे? कॉस्मॉस इज नथिंग बट व्हॉट एव्हर द एनर्जी कम्स टू द अर्थ, दॅट इज नथिंग बट द हू इज प्रोव्हाइडिंग, दॅट इज नथिंग बट द गॉड. सन आहे असं म्हणूया. मग त्याच्या ह्याच्यात जर आपण सनचं जर लाईट बघितलं तर खूप मोठं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे वेगळ्या पद्धतीनं स्केल अरेंज करावं लागतं. आपण काही महत्वाचे की इव्हेंट्स मला जे वाटतात की जे आपल्याला काही ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चनला वगैरे विचारले जातील असे मी की इव्हेंट्स तुम्हाला इथं रिप्रेझेंट करणार. सुरुवात करूया आपण. कसं आपण अगोदर सांगितलं जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये हे क्लासिफिकेशन साठीचे क्रायटेरिया. आता प्रत्येक इव्हेंटसाठी, प्रत्येक एरासाठी कुठला इव्हेंट महत्वाचा आहे हे फक्त आपण सांगायचं. त्याच्यामध्ये काही ऍडिशनल आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. खरं तर कितीतरी इव्हेंट झालेले असणार आहेत, त्याच्यातलेही तुम्ही
आपण बुकमध्ये थोडेसे रिप्रेझेंट केले आणि इथे सुद्धा आपण थोडेसे बघणार. ठीक आहे, बघूया. पहिला सुरुवातीपासून उलट जाऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. उलट म्हणजे अगोदरच्या काळापासून अलीकडे येऊया. आपल्याला बुकमध्ये जरी आत्तापासून पाठीमागे जर दिलेलं असलं तरी आपण जरा थोडंसं उलट येण्याचा प्रयत्न करूयात. आपल्याला लक्षात येईल की कुठल्या प्रकारचे इव्हेंट्स त्याच्यामध्ये झालेले आहेत. उलट यायचे आपल्याला, कारण कशापासून काय काय झालं याच्यासाठी मी उलट घेतो, बाकी त्याचा उद्देश वगैरे वेगळा काही नाही. आणि दुसरी जिओलॉजिकल त्यांनी जसं काय दिलं पुस्तकामध्ये, तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडून पाठीमागं मिलियन इयर्स ॲगो जायचंय, म्हणून आपल्याला टाइम स्केल लिहायला बरं पडावं म्हणून ते सोपं करून दिलेलं आहे. म्हणजे मी लिहिताना आता उलट लिहिणार आहे प्रत्येक टाइम स्केल, तर ती जरा थोडीशी कठीण जाणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायला. पण त्यातले इव्हेंट्स मात्र एकानंतर एक, म्हणजे कुठला ऑर्गॅनिझम आल्यानंतर कुठला इव्हेंट झाल्यानंतर कुठला इव्हेंट झाला हे समजण्यासाठी आपल्याला मी उलट सांगतो. पहिला एरा, दॅट इज सुरुवातीचा अजवीक, देर वॉज नो लाईफ. अजवीक एरा इज represented or identified by the no life. अजवीक, बरोबर. अजवीक era, no life, no life. And during this process there was a chemical evolution. It is expected that chemical evolution might have occurred. बघा, केमिकल इव्होल्युशन या काळामध्ये झालेली असावी. आणि हा जो काळ आहे 3.8 to 4.6 बिलियन इयर्स ॲगो होता. मी बिलियन इयर्स मध्ये कन्वर्ट करून दिलं मला सोपं पडावं म्हणून. तुम्ही मिलियन्स मध्ये इंटू 1000 केलं की तुम्हाला बिलियन्स मिळेल. ठीक आहे, बिलियन इयर्स आहे. ठीक आहे, तर याच्यात दोन इव्हेंट झाले. काय, लाईफ नव्हतं पण केमिकल इव्होल्युशन मात्र झालं. ह्या केमिकल इव्होल्युशन झाली आणि लाईफ नव्हतं म्हणून त्याला अजवीक एरा असं म्हणतात. जुआ लाईफ और ॲनिमल. जुआ म्हणजे काय, ॲनिमल. नो निगेटिव्ह, अजवीक एरा. ठीक आहे, तर हा एरा महत्वाचा आहे. याच्यामध्ये जास्त काही इव्हेंट नाहीये, कारण एकच आपण केमिकल इव्होल्युशन डिटेलमध्ये बघितलेली आहे. दुसरा झाला आर्किओझोइक. आर्किओझोइक एरा. आर्किओज ओल्ड, एन्शियंट. आर्किओलॉजी असं म्हणतो ना आपण. आर्किओलॉजी काही ठराविक असे एव्हिडन्स आहेत आणि ते जतन करून जर ठेवले तर आपण त्याला काय म्हणतो, आर्किओलॉजिकल म्युझियम वगैरे म्हणतो. तसं तो शब्द आर्किओस मीन्स ओल्ड, एन्शियंट असा शब्द घ्यायचा. व्हॉट इज दॅट एन्शियंट? इट इज अ ऑर्गॅनिझम. एन्शियंट ऑर्गॅनिझम्स आर फाउंड देयर. सो व्हॉट इज द इव्हेंट occurred in this Archaeozoic era? There is a origin of life. पहिला की इव्हेंट कुठला आहे किंवा मेजर इव्हेंट कुठला आहे? ओरिजिन ऑफ लाईफ. लक्षात ठेवायचं, ओरिजिन ऑफ लाईफ occurred during the Archaeozoic era. बाकी काही याच्यामध्ये आपल्याला जास्त नाही. हा कधी झाला? फॉर एक्झाम्पल 1.6 to 3.8 बिलियन इयर्स ॲगो. हा काळ खूप मोठा होता. आपल्या लक्षात येईल, मी त्याही वेळेस सांगितलं होतं, chemical evolution was not a simple, it has not occurred within 1 year or 2 years. It has taken many years. किती इयर्स लागले? 1.2 बिलियन इयर्स लागले लाईफ ओरिजिन. आणि ते ओरिजिन झाल्यापासून पूर्ण लाईफ डेव्हलप होण्यासाठी किती काळ लागला? पुढे आहे आपल्याला 1.6 बिलियन इयर्स आहे. 1.6 बिलियन इयर्स आपल्याला चांगला लाईफ फॉर्म डेव्हलप व्हायला लागला, म्हणून त्याला आपण ओरिजिन ऑफ लाईफ एवढं. बघा, नो लाईफ अजवीक एरा मेजर इव्हेंट आहे. त्याच्यामध्ये मायनर इव्हेंट्स कुठलेही झालेले नव्हते. तिथे काही केमिकल इव्होल्युशन आणि इनऑर्गॅनिक होतं, त्याच्यामुळे लाईफच्या बाबतीत इव्होल्युशनच्या बाबतीत काही नाही सांगता येणार. बाकीचे जिओलॉजीच्या बाबतीत सांगता येईल आपल्याला, आर्किओलॉजीच्या बाबतीत सांगता येईल, किंवा इतर काही पॅलिओन्टॉलॉजी आहे त्याच्या बाबतीत सांगता येईल. पॅलिओन्टॉलॉजीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला काही थोडेसे इव्हिडन्सेस मिळतील इनऑर्गॅनिक, बट नो लाईफचे इव्हेंट मिळतील. म्हणजे कुठल्याही प्रकारचे मटेरियल होते तिथं वगैरे वगैरे इव्हेंट्स बाकीचे मिळतील, बट दोज आर नॉट रिलेटेड टू द इव्होल्युशन. ते इव्होल्युशनसाठी रिलेटेड आहेत का? नाहीये. इव्होल्युशन इज ओनली इन केस ऑफ दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम वी आर टॉकिंग अबाउट. सो वी आर नॉट मेन्शनिंग एनी अदर इव्हेंट विच इज नॉट रिलेटेड टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम.
आता chemical evolution is related to the living organism, so we put here in the Azoic era. Origin of life is related with the living organism, so we put it here in the Archaeozoic era. बघा थर्ड आपल्याला असलेला बघायला मिळतो. तर हा जो तिसरा जो आहे जरा थोडासा महत्वाचा असलेला बघायला, कारण इथं ओरिजिन झाल्यानंतर आपल्याला काही महत्वाचे ऑर्गॅनिझम इथं आलेले बघायला मिळतात. अँड दॅट इज अ प्रोटेरोझोइक एरा. प्रोटेरोझोइक एरा हा जो एरा आहे प्रोटेरोझोइक एरा, दॅट इज आता मी मिलियन इयर्स बद्दल लिहिणार आपल्याला लक्षात येईल. जरा थोडंसं आपल्याला बदल करायला लागेल. प्रोटेरोझोइक एरा दॅट इज 600 to 1600 मिलियन इयर्स अगो हा काळ होता. आणि या काळामध्ये काय झालं की प्रिमिटिव्ह मेटाझोन्स तयार झाले. फॉर्मेशन ऑफ और ओरिजिन ऑफ प्रिमिटिव्ह मेटाझोन्स. बघा प्रिमिटिव्ह मेटाझोन्स आपल्याला इथं ओरिजिनेट झालेले बघायला मिळतात. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे असतात मेटाझोन्स. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. बघा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कुठं तयार झाले? सुरुवातीलाच आर्किओझोइक. आता इथं सुद्धा आर्किओझोइक एरामध्ये सुरुवातीचा काळ कोणाचा असेल? युनिसेल्युलर प्रिमिटिव्ह प्रोबायोट युबायोट आपण म्हटलं ना केमिकल इव्होल्यूशन, त्याचा काळ असेल सुरुवातीचा. ठीक आहे, म्हणजे 2 पर्यंतचा काळ कोणाचा असेल? 2 बिलियन इयर्स पर्यंतचा काळ कुठला असेल? 1.2 बिलियन इयर्स एवढा जो काळ आहे तो कोणाचा असेल? तर युनिसेल्युलर प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझमचा असेल. त्याच्यानंतर प्रोटोझोन्स तयार झाले असतील 2 to 0.4 बिलियन इयर्स असं म्हणूया. 2 to 1.6 असा थोडा थोडा लेट आर्किओझोइक एरा. आर्किओझोइक लेट आहे आणि अर्ली आहे. याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पूर्ण डेव्हलप झाले. अँड देन अगेन ऍट द लेट ऑफ अप टू द 1.6 पर्यंत काय तयार झाले? मेटाझोइक ऑर्गॅनिझम असेंबली तयार झालेली असावी असं मानलं जातं. आणि मग त्याचे एव्हिडन्सेस आपल्याला तिथं सापडले. अँड देन वी हॅव स्टार्टेड टू हॅव another kind of evidences related to the Metazoic organism. Metazoans tayar झाले. So it is a key event or it is a major event happened in the Proterozoic era. And then when there is a origin of a metazoans, then there is a start of the flourishing of the or diversification of the metazoans. Metazoans diversification त्याच्यानंतर सुरू झालेलं बघायला मिळतं. काही सुद्धा लक्षात ठेवायचं नाही याच्यात. एक लक्षात ठेवायचं सुरुवातीला केमिकल इव्होल्यूशन, ओरिजिन ऑफ लाईफ अँड ओरिजिन ऑफ प्रिमिटिव्ह मेटाझोन किंवा राईज ऑफ असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही एक मूवी बघितलं असेल राईज ऑफ एप्स अँड ऑल दॅट, अशी मूवीज बघितले तर त्या पद्धतीनं ते सुद्धा एन्शियंटच आहेत, ते सुद्धा इव्होल्यूशनच्या संबंधित आहेत. म्हणून आपल्याला कसे शब्द वापरलेले बघायला मिळतात. ही शब्द डोक्यात ठेवायचे आहेत, बाकी काही ठेवायचं. सो दीज आर द 3 different era. So after the Proterozoic era there is a start of another big era. बघा याच्यानंतर आपल्याला दुसरा एरा सुरू झालेला बघायला मिळेल and that is a Paleozoic era. Paleozoic era चौथा आपल्याला सांगतो. Paleozoic era कधीपर्यंत होता? 225 to 600 मिलियन इयर्स अगो. स्केल महत्वाची आहे, लक्षात ठेवायचं. इयर्स महत्वाचे आहेत. ह्या काळामध्ये घडला. अँड नाव देर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द इव्हेंट्स हॅपन्ड ड्युरिंग दिस पॅलिओझोइक एरा. लार्ज नंबर ऑफ इव्हेंट्स we have recorded related to the Paleozoic era, and therefore Paleozoic era is subdivided into the different types of what we can say that is periods. छोट्या छोट्या periods मध्ये आपल्याला डिवाइड करता आलेला आहे. ठीक आहे, म्हणून मी आता पॅलिओझोइक एराचा जर इव्हेंट्स बघायचे म्हटलं तर बऱ्याचशा गोष्टी आता इथं सांगतो की एक इव्हेंट आपल्याला इथं डिफाइन करायचा नाहीये. मेजर इव्हेंट काय? तर काहींचं एक्सटिंक्शन झालेलं आहे, काहींचा राईज झालेला आहे. हे मेजर इव्हेंट आहे, बरोबर. आता
त्याच्यामध्ये सब छोटे छोटे एव्हिडन्सेस आपल्याकडे आहेत, म्हणून आपल्याला मोठा काळ असलेला बघायला मिळतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये झालेली बघायला मिळते, देयर इज अ स्टार्ट ऑफ अ what we can say, there is a start of a origin of a different kinds of the vertebrates in this era. Invertebrate पूर्ण फ्लरिश झाले, एस्टॅब्लिश झाले. कधी? पॅलिओझोइक era. मेजर इव्हेंट सांगतोय. काय झालं? इन्व्हर्टिब्रेट इस्टॅब्लिश झाले, फ्लरिश झाले. प्लांटच्या बाबतीत सुद्धा तसंच. एंजिओस्पर्म्सच्या ऐवजी अगोदरचे जे आहेत, काय म्हणूया, जिम्नोस्पर्म्स आहेत, टेरिडोफाइट्स आहेत, ब्रायोफाइट्स आहेत, ते ओरिजिन झाले आणि इस्टॅब्लिश झाले. टेरिडोफाइट्स स्पेशली. आणि त्याच्यानंतर हा जो इव्हेंट आहे त्याच्यानंतर डॉमिनन्स कुणाचा आला? दुसऱ्यांचा आला. बाकीचे मायनर झाले आणि दुसरे डॉमिनन्स झाले. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला एरा असलेला बघायला मिळेल. तर सुरुवात आपल्याला याच्यामध्ये छोट्या छोट्या इव्हेंट्स न करायची आणि मग आपल्याला मार्क करायचे आहे की कुठले इव्हेंट्स झाले. सो दिस पॅलिओझोइक एरा इज अगेन सबडिवाइडेड इनटू द पिरियड्स. छोटे छोटे पिरियड्स आहेत. जवळजवळ 5-6 पिरियड आपल्याला याच्यामध्ये असलेले बघायला मिळतात. 6 पिरियड आहेत. तर आपल्याला ते सुद्धा कसे लक्षात ठेवायचे आपल्याला लक्षात येईल. त्याचा साधा सिंपल वर्ड आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो, कॉस, DCP. लक्षात ठेवायचं. कॉस लक्षात राहतो तुमच्या मॅथमॅटिक्स आहे. DCP लक्षात राहतो, फेमस शब्द आहे DCP, DYSP असे. तसं आपण DCP लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर हे कुठले कुठले शब्द आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला कुठला एरा कशानंतर आहे एवढं जर लक्षात आलं तरी सुरुवातीला आपल्याला कॅम्ब्रियन आहे, ऑर्डोविसिन आहे, सिल्युरियन आहे, डिओनियन आहे, ठीक आहे, कार्बोनिफेरस आहे. अशा पद्धतीनं आपल्याला छोटे छोटे एरा पिरियड सुद्धा लक्षात. ही आयडिया तुम्हाला कायम डेव्हलप करायला लागेल. ही माझी असेल आता ही तुमची वेगळी असेल आयडिया लक्षात ठेवण्याची. तर त्या आयडिया पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानंतर इव्हेंट लक्षात ठेवायचं. बघूया. पहिला काय आपल्याला कॅम्ब्रियन मध्ये आपल्याला जो काळ असलेला बघायला मिळतो 500 to 590. 500 to 590 years. मिलियन इयर्स आहे. बघा एवढा काळ, जवळजवळ 90 मिलियन वर्षाचा काळ आपल्याला हा असलेला बघायला मिळतो. आणि याच्यात काय झालं? याच्यात सगळ्यात महत्वाचं, दिस वॉज रिकॉग्नाइज्ड ऍज अ एज ऑफ अ ट्रायलोबाइट. एज ऑफ ट्रायलोबाइट. ट्रायलोबाइट इज वन ऑफ द वी कॅन से अर्थ्रोपॉड. एक प्रकारचा हा अर्थ्रोपॉड असलेला बघायला मिळतो. And again we can say marine algae डेव्हलप. त्या काळामध्ये मरीन algae आहेत असं आपल्याला सुद्धा लक्षात आलं. सो दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. ट्रायलोबाइट हा एक विशिष्ट अशा प्रकारचा, आता तो अस्तित्वात नाही, ठीक आहे. तर याचे आपल्याला एव्हिडन्स, फॉसिल्स सापडलेले आहेत आणि त्याच्यावरून आपण सांगितलं की कॅम्ब्रियन पिरियड मध्ये आपल्याला हे वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झालेली बघायला मिळतात. ठीक आहे. दुसरा आपल्याला असलेला बघायला मिळतो ऑर्डोविसियन. इट इज अबाउट 440 to 500 मिलियन इयर्स आहे. हा काळ असलेला बघायला मिळतो. पिरियड आपण म्हणतो. आता लक्षात, युग आणि काळ. हा काळ, पिरियड म्हणजे काळ, बरोबर, कालावधी. पिरियडचा शब्दशः अर्थ कालावधी आहे, म्हणून आपल्याला काळ असं म्हणतो. आमच्या काळात, तुमच्या काळात असं म्हणतात ना, ती वयस्कर लोक म्हणतात बघा, त्या काळामध्ये वगैरे वगैरे तसं. हा काय, हे काय काळ आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या काळामध्ये काय झालं की दोन वेगळ्या प्रकारचे नाव वर्टिब्रेट स्टार्टेड टू डेव्हलप इन द ॲक्वॅटिक हॅबिटॅट. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, ॲक्वॅटिक हॅबिटॅट. आणि ॲक्वॅटिक हॅबिटॅट मधून बाहेर येण्याचा प्रयत्न कुणी केला? वर्टिब्रेटने केला. पण वर्टिब्रेटचा डॉमिनन्स होता का? नाही, वर्टिब्रेटचा डॉमिनन्स नव्हता. पण ॲनिमलच्या बाबतीत जर म्हटलं तर कोणाचा त्या त्या काळामध्ये डॉमिनन्स होताच असं आपल्याला म्हणता येईल. तर बघूया याच्यामध्ये काय, जॉलेस फिश तयार झाले. पण कसले फिश आहेत लक्षात ठेवायचं, जॉलेस फिश. हा पुन्हा जॉलेस फिश कुठल्या प्रकारामध्ये येतात?
लक्षात ठेवायचं. जॉड फिश आहेत, जॉलेस सायक्लोस्टोम्स. लक्षात ठेवायचं. हा सुद्धा शब्द कधी कधी येऊ शकतो. म्हणजे जॉलेसच्या ऐवजी सायक्लोस्टोमाटा जरी आला तरी तुम्हाला हेच लिहायचं. ऑर्डोविसियन, ओरिजिन, जॉलेस फिश. अँड what we can say another kind of seedless vascular plants develop. आता तुम्हाला लक्षात येईल. seedless vascular plants. कुठले आहेत seedless vascular plants? पुन्हा these are the pteridophytes. हे काय आहेत? pteridophytes. pteridophyte मध्ये सीड्स असतात का? हा क्लासिफिकेशन बघायचं. प्लांट्स मध्ये दोन ग्रुप येतात. क्रिप्टोगॅम्स, फेनोरगॅम्स. क्रिप्टोगॅम्स मध्ये सीड्स असतात का? नाही, सीडलेस प्लांट्स. आणि फेनोरगॅम्स सीड बिअरिंग प्लांट्स. त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्म्स, अँजिओस्पर्म्स फेनोरगॅम्स मध्ये. बरोबर. आता फेनोरगॅम्स मध्ये जिम्नोस्पर्म्स आणि जिम्नोस्पर्म्स नेकेड सीड्स असतात, अँजिओस्पर्म मध्ये क्लोज्ड सीड्स असतात. बस. आता तोच इथे लावायचा सीडलेस व्हॅस्क्युलर प्लांट्स. आता व्हॅस्क्युलर प्लांट मध्ये अजून दुसरा ग्रुप, दोन ग्रुप केले जातात, व्हॅस्क्युलर आणि नॉन व्हॅस्क्युलर. व्हॅस्क्युलर प्लांट कुठले? तर टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स, अँजिओस्पर्म्स आर द व्हॅस्क्युलर प्लांट्स. बरोबर. आणि नॉन व्हॅस्क्युलर कुठले? कांचे. आपल्याला अल्गी असते आणि ब्रायोफाइट्स. हे काय झाले? नॉन व्हॅस्क्युलर. क्लिअर. म्हणजे व्हॅस्क्युलर टिश्यू इज ऍब्सेंट. आता सीडलेस व्हॅस्क्युलर प्लांट कुठले राहिले मग? Only pteridophytes. So there is a pteridophytes developed during this Ordovician period. म्हणजे प्रश्न याच्यावरती विचारला. Development of or evolution or rise of the jawless fish is in which of the following era or period मध्ये विचारलं जाईल किंवा era मध्ये सुद्धा विचारलं जाईल. डझंट मॅटर. era म्हटलं की तुम्हाला जायला लागेल पॅलिओझोइक era मध्ये. ठीक आहे. तर आपल्याला ही गोष्ट, ह्या दोन मेजर इव्हेंट्स आपल्याला ऑर्डोविसियन मध्ये झालेले बघायला मिळतात. क्लिअर. नाउ देयर इज अनदर सिल्युरियन पिरियड. हा सिल्युरियन पिरियड आपल्याला किती असलेला बघायला मिळतो? 400 to 440 मिलियन इयर्स अगो हा असलेला बघायला मिळतो. सिल्युरियन. And in this Silurian period, there is a formation of a jawed fish. लक्षात ठेवायचं. Jawed fish origin झाले. पहिला jawed fish. Terrestrial animal also started to rise. याच Silurian मध्ये आपल्याला काही terrestrial animals but not a vertebrate animal. लक्षात ठेवायचं. Terrestrial animal पण कुठले? नॉन वर्टिब्रेट, इनवर्टिब्रेट्स. आपल्याला फॉर एक्झाम्पल सम इन्सेक्ट्स डेव्हलप्ड ड्युरिंग दिस पिरियड. सिल्युरियन. पण मेजर इव्हेंट काय? जॉड फिश आपल्याला महत्वाचे असलेले बघायला मिळतात. जसं आता आपण सांगितलं की अगोदरच्या काळामध्ये ट्रायलोबाइट होते. बरोबर. कधी? कॅम्ब्रियन मध्ये. त्याचाच आपल्याला पुढं इन्सेक्ट मध्ये डेव्हलपमेंट झालेली असू शकते. शक्यता आपल्याला नाकारता येते. सो अशा प्रकारची इव्हिडन्सेस आपल्याला इथं बघायला मिळतात. आणि जर प्लांट मध्ये जर म्हटलं सिल्युरियनच्या काळामध्ये तर आपल्याला अल्गीचा डॉमिनन्स असलेला बघायला मिळतो. डॉमिनन्स ऑफ अल्गी. डॉमिनन्स ऑफ अल्गी इव्हेंट. बाकीचे तुम्ही इव्हेंट लक्षात ठेवा. आपल्याला टेबल मध्ये दिले. डॉमिनन्स ऑफ अल्गी इज अनदर इव्हेंट हॅपन्ड ड्युरिंग द सिल्युरियन पिरियड. तर हे तीन पिरियड आपल्याला महत्वाचे असे बघायला मिळतात. बघूया उरलेले तीन काय. Devonian. Next is the Devonian period. Devonian period आपल्याला ह्या डिवोनियन मध्ये जवळजवळ 345 to 400 million years ago it has happened. हा काळ कधीचा होता? 345 to 400 million years ago. And during this Devonian period there is an evolution of amphibians. महत्वाचा की इव्हेंट
अँफिबियन्स इव्हॉल्व झाले किंवा त्याला आपण म्हणूयात ओरिजिन झाले, as well as appearance of some other kind of amniotic organisms. amnion असणारे सगळे एनिमल्स आपल्याला डेव्हलप झालेले, ते ज्यांच्यामध्ये एग्ज असतात, पण काय ज्याच्यामध्ये एम्निऑन डेव्हलप होतो. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये मला वाटतं तुम्ही एम्निऑन हा शब्द ऐकला असेल किंवा काय असतं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती. तसा एम्निऑन ज्याच्या ऑर्गॅनिझम मध्ये असतो त्याला म्हणायचं एम्निओटिक ऑर्गॅनिझम असं म्हणतात. त्या ऑर्गॅनिझमची सुद्धा आपल्याला इथं ओरिजिन झालेला बघायला मिळतो. ठीक आहे, तर हा आहे डिवोनियन पीरियड. दुसरा आपल्याला सांगता येईल ओरिजिन ऑफ अ ब्रायोफाइट्स. ओरिजिन ऑफ ब्रायोफाइट्स ब्रायोफाइट्सचं ओरिजिन कधी झालं तर डिवोनियन पीरियड मध्ये झालेलं बघायला. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. बस बाकी काही इव्हेंट्स मोठे लक्षात ठेवायची गरज नाही. बाय छोटे इव्हेंट्स आहेत ते, पण त्याच्यातले की इव्हेंट्स आपल्याला लक्षात ठेवायची. ही गोष्ट आपण काय लक्षात ठेवायची, काय लक्षात ठेवायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. नाहीतर काय होतं गोंधळ होऊन जातो. जास्त सगळं लक्षात ठेवायची गरज आहे. महत्वाची पॉइंट काय, कुठला सगळ्यात फेमस शब्द आहे, त्याच्याशी रिलेटेड कुठला पिरियड आहे, कुठला एरा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवली की तुम्हाला काही अडचण येणार नाही. हा अवघड पॉइंट वाटणार नाही. सो इट इज डिवोनियन. देन देयर इज अ कार्बोनिफेरस. नेक्स्ट इज अ कार्बोनिफेरस. Carboniferous. In the Carboniferous, you can start it from 280 to 345 million years ago. हा काळ असलेला बघा ना. आणि कार्बोनिफेरस मध्ये आपल्याला हे एक गोष्ट लक्षात ठेवा, एज ऑफ किंवा गोल्डन एज ऑफ, ह्या गोष्टी शब्द ह्या टेबल मध्ये काही शब्द लक्षात ठेवायचे. एज ऑफ, डॉमिनन्स ऑफ, हे महत्वाचे शब्द लक्षात ठेवायचे. and this Carboniferous is called as a age of amphibians. Age of amphibians, because these amphibians were dominating or key organisms or key animals at that time. त्या टाइमला किंवा ह्या पिरियड मध्ये कुठले की ऑर्गॅनिझम एनिमल्स होते, एम्फिबियन्स होते. लक्षात ठेवायचं. देयर आर ऑल एम्फिबियन्स. ते बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, फ्रॉकच्या वगैरे गोष्टी असतात आणि सगळे फ्रॉक दिसतात. ते कधीतरी तुम्ही ते किड्सचे चॅनल वगैरे बघतात की तर ते बघायला गेलं की तुम्हाला लक्षात येईल की काय काय इमेजेस असतात. त्यांनी काही इव्होल्युशनच्या वरती इमॅजिनेशन केलेलं नाही, पण त्यांचं लहान मुलांना काय आवडतं ते दाखवतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की एज ऑफ एम्फिबियन सगळं फ्रॉकसारखे येतात, चेहरे फ्रॉकसारखे, बाकी तो धड माणसासारखं. आणि मग ते डान्स करत असतात, गाणं कुठलं तरी असतं, काहीतरी असतं. तर ते जे जस्ट लाईक दॅट ओनली यू कॅन इमॅजिन, त्याच्यासारखं इमेजिन करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की व्हॉट इज एज ऑफ एम्फिबियन. म्हणजे ज्या वेळेस एम्फिबियन सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होते, सगळ्या गोष्टींमध्ये. काय झालं की आता कसं ह्युमन बिंग हा की आहे, एज ऑफ अ ह्युमन. आता सध्याचं काय एज ऑफ ह्युमन. काही जरी गोष्ट करायची झाली तर फक्त ह्युमन करणार. त्यावेळेस तसं काही जरी घडत असलं त्या काळामध्ये तर ते कोणामुळे घडायचं, एम्फिबियन. सो इट इज एज ऑफ एम्फिबियन. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो, in which period which of the following period is called as age of amphibian, or Carboniferous period is recognized as a age of dash dash dash, amphibian, reptile, mammal वगैरे वगैरे ऑप्शन असते. तर लक्षात ठेवायचं इट इज एज ऑफ एम्फिबियन. हा सगळ्यात महत्त्वाचा की इव्हेंट आपल्याला कार्बोनिफेरस मध्ये असलेला बघायला मिळेल. अगेन कार्बोनिफेरस period is also age of ferns. Ferns, pteridophytes. Again, pteridophytes हा एज आहे असं म्हटलेलं बघायला मिळेल. And what is there is a development of the diverse pteridophytes, gymnosperms. बाकीचे होते असं नाही असं नाही. बघा अजून तुम्हाला लक्षात येईल दुसरा एक मूवी आपल्याला तुम्ही बघितलेला, अवतार.
बरोबर. अवतारमध्ये कुठला आहे? बऱ्याच वेळा तुम्हाला लक्षात येईल की देर आर ऑल्टरनेटिव्ह बघितलं तर फर्न सारखे सगळे आपल्याला दिसतात. व्हॉट इज दॅट? दॅट मीन्स द फर्न्स आर द डॉमिनेटिंग. प्लांट्स मध्ये कुठले डॉमिनेटिंग आहेत? फर्न्स असलेले बघायला मिळतात. असं तर ज्या वेळेस फर्न डॉमिनंट आहेत, अँफिबियन्स डॉमिनंट आहेत, अबंडंट आहेत आणि ते की आहे, त्यावेळेस आपण त्या काळाला काय म्हणतो? एज ऑफ असं म्हणतो. सो दिस कार्बोनिफेरस हॅज बिकम एज ऑफ अँफिबियन्स एज वेल एज एज ऑफ फर्न्स. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. सो दीज आर द की इव्हेंट्स इन द कार्बोनिफेरस. अँड देन लास्ट पिरियड दॅट इज द पर्मिलियन. शेवटचा जो पिरियड आपल्याला असलेला बघा, पर्मिलियन पिरियड ऑफ दिस पॅलिओझोइक एरा. पॅलिओझोइक एराचा पर्मिलियन पिरियड असलेला बघायला मिळतो. आणि हा किती आहे? 225 to 280 मिलियन इयर्स अगो. बघा त्याचा काळ लक्षात ठेवा कधीचा आहे. हा काळ कधी जास्त विचारला जात नाही, लक्षात ठेवा. अजून दुसरी गोष्ट, हा जो काळ आहे ना, हा फार विचारला जात नाही, म्हणून त्याचा जास्त कधी कधी हे पण विचारलं जाऊ शकतो. अरेंज इन ऍप्रोप्रिएट ऑर्डर. अरेंजमेंट हे सगळे विस्कटलेले दिले जाते. बरोबर. कॉमा देऊन काय दिलं जाईल? पर्मिलियन, डिओनियन, कार्बोनिफेरस, पुन्हा काय ऑर्डोविसियन, सिल्युरियन, कॅम्ब्रियन, हे सगळे पिरियड दिले जाते 5-6. अरेंज इन ऑर्डर स्टार्टिंग फ्रॉम द अर्लीएस्ट टू रिसेंट, ओल्डेस्ट टू रिसेंट असं विचारलं. म्हणजे अरेंजमेंट किंवा रिसेंट टू ओल्ड असं सुद्धा विचारलं. तर त्यावेळेस तुम्हाला हा सिक्वेन्स आठवला पाहिजे. कुठल्या नंतर का लक्षात ठेवायचं. कॉस डीसीपी. सी इज द ओल्डेस्ट वन, पी इज द रिसेंट वन. लक्षात ठेवायचं. बरोबर. म्हणजे हा काळ कसा जातोय? इकडून इकडे जाणार डायरेक्शन. हा ओल्ड आहे आणि हा रिसेंट आहे. लक्षात ठेवायचं. मग ऑर्डर कशी अरेंज करायला सांगितली जाईल? ओल्डर टू रिसेंट, रिसेंट टू ओल्डर. कशी त्यांना पाहिजे ते विचारू शकतात. त्याच्यामुळं तुम्हाला ते लॉजिक वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करायचं. पॉसिबिलिटी सगळ्या डेव्हलप करा. यू कॅन एबल टू आन्सर. म्हणजे तुम्हाला काही अडचणच येणार नाही. तर ही गोष्ट इथं ह्या चॅप्टरमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बाकी काही नाही. ओके. पर्मिलियन. पर्मिलियन मध्ये की इव्हेंट्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. That is a extinction or disappearance of the trilobites. Trilobites. आता लक्षात ठेवा. ट्रायलोबाइट्सचा ओरिजिन कधी झाला आणि डिसअपिअर कधी झाला. बरोबर. ह्या दोन गोष्टी विचारल्या एकाच प्रश्नामध्ये. ह्या दोन गोष्टी विचारल्या. ट्रायलोबाइट्स, डिसअपिअर्स. इन द पर्मिलियन. सुरुवात कधी झाली त्याची? मग लक्षात येईल. ट्रायलोबाइटचं एज कुठं होतं? हा बघा आता आपण सुरुवातीला मेन्शन केलं कुठं? कॅम्ब्रियन. आणि एंड कुठं झाला? पर्मिलियन. असं दोन्ही वेगळ्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं. ट्रायलोबाइट. सो इट इज द एंड ऑफ द पॅलिओझोइक एरा. हा काय आहे? पॅलिओझोइक एराचा एंड आहे. आता लक्षात ठेवायचं ह्या एरामध्ये पण मेजर इव्हेंट कुठला आहे? एक्झिस्टन्स ऑफ द ट्रायलोबाइट असं म्हटलं तर चालेल. एक्झिस्टन्स ऑफ द ट्रायलोबाइट इज द की इव्हेंट और मेजर इव्हेंट ऑफ दिस पॅलिओझोइक एरा. तर आपल्याला ही गोष्ट इथं क्लिअर लक्षात ठेवता येईल. आणि त्याच्यानंतर एक्झिस्टन्स म्हणजे त्या काळामध्ये एक्झिस्ट होता म्हणून तो पॅलिओझोइकचा. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीचे जे आर्थ्रोपोड आहेत ते कुठले आहेत? तर ट्रायलोबाइट्स आहेत. दुसरे कुठलेही आर्थ्रोपोड नव्हते पहिला. आणि मग ते कधी नष्ट झाले त्याच्यानुसार तो पिरियड ठरला. आता दुसरी गोष्ट, आता बाकीचं पाठीमागे जरा जाऊन विचार करूया. एरा कसा डिफाईन झाला म्हणून आपण सांगितलं मेजर इव्हेंट सांगितलं. एरा कशावरून डिफाईन केला आपण? मेजर इव्हेंट्स. आता आर्किओझोइक मध्ये काय झालं? आर्किओझोइक ओरिजिन ऑफ द सिंगल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. बरोबर. आता दुसऱ्या याच्यामध्ये काय झालं? आपला प्रोटेरोझोइक आहे. प्रोटेरोझोइक मध्ये काय झालं?
तर ओरिजिन ऑफ मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम हा मेजर इव्हेंट आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्या मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझमचं डायव्हर्सिफिकेशन झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला पॅलिओझोइक एरा सुरू झालेला बघायला मिळतो. अर्धवेक मध्ये लाईफच नव्हतं. क्लिअर. असे मेजर इव्हेंट आपण फक्त एरासाठी डिफाईन केलेले आहे. पिरियडसाठी काय केलं, त्यांच्यामधले वेगवेगळे इव्हेंट्स आपण इथं डिफाईन केलेले बघायला मिळतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथं असलेल्या काय वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथं महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. क्लिअर. आय थिंक पॅलिओझोइक एरा पर्यंत काही प्रॉब्लेम नसावा. ठीक आहे. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंट्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या झाल्या तर लक्षात ठेवा, कोनिफर्स तयार झाले, सायकॅड्स तयार झाले, सायकस सुद्धा आपल्याला इथं डेव्हलप झालेले बघायला मिळतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स अजून छोटे छोटे इव्हेंट्स तुम्हाला लक्षात ठेवता येईल. पण मेजर इव्हेंट्स महत्वाचे जे आहेत ते मी इथं मेन्शन करतो आहे. सो इट इज अ Paleozoic era. Then there is a start of the another. आता आपल्याला जे सगळ्यांना माहित असलेला जो इव्हेंट आहे तो येणार आहे, दॅट इज अ मेसोझोइक एरा. देन स्टार्ट ऑफ द मेसोझोइक एरा. आता हा जो मेसोझोइक एरा आहे तो आपल्याला वेगळ्या पद्धतीनं रिप्रेझेंट करता येईल. इट starts about 65 million years ago to 255 million years ago. एवढा काळ जो होता तर आपण मेसोझोइक एरा असं. अगेन दिस मेसोझोइक एरा recognized by the many different kinds of the minor events minor events आपण the minor events होत झाले. Actually these are big events, but in case of this geological time scale those are the minor events. Geological time scale साठी ते minor events, and therefore this Mesozoic era is again divided into the three different kinds of the periods. तीन वेगळ्या प्रकारचे periods आपल्याला असलेले बघायला मिळतात. आता याला सुद्धा लक्षात ठेवताना वेगळ्या पद्धतीने ठेवू शकता. असं काही शब्द वगैरे नाहीये याला, पण लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. पहिला ट्रायासिक पिरियड. याच्यामध्ये ट्रायासिक पिरियड 165 to 225 मिलियन इयर्स ॲगो. हा काळ जो आहे त्याला आपण ट्रायासिक पिरियड असं म्हणणार आहोत. आता ह्या ट्रायासिक पिरियड मध्ये काय झालं, साधा सिंपल आपल्याला इव्हेंट झालेला बघायला मिळतो जो सगळ्यांना माहित आहे. That is a rise of a dinosaurs. Rise of saurs. Dinosaurs आपल्याला सुरू ओरिजिन झाले आपल्याला या पिरियड लक्षात ठेवायचं. And amphibians are extinct. Extinction of amphibians. कारण कार्बोनिफेरस मध्ये आपण काय म्हणतो, एज ऑफ एम्फिबियन्स असं म्हणतो. बरोबर. कार्बोनिफेरसला काय म्हटलं, एज ऑफ एम्फिबियन्स म्हणतो. आता एम्फिबियन्स किती काळ राहिले तो काळ तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. बरोबर. तो काळ सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल आणि एम्फिबियन्स आपल्याला इथं एक्सटिंक्ट झालेली बघायला मिळतात. अगेन सम मॅमल्स आर ऑल्सो ओरिजिनेटेड हियर. दोन गोष्टी घडल्या अजून. rise of oviparous mammals. बघ आता लक्षात घ्या, मॅमलची सुरुवात ट्रायसिक पासूनच झाली. बरोबर. पण वेल डेव्हलप्ड मॅमल्स काही तयार झालेली बघायला मिळणार नाही. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. हे इव्हेंट्स आपल्याला ॲनिमलच्या बाबतीत घडले. पण प्लांटच्या बाबतीत काय झाले, डॉमिनन्स ऑफ जिम्नोस्पोर्स. जिम्नोस्पोर्स आपल्याला कधी झालेलं बघायला मिळतो तर ट्रायसिक पिरियड मध्ये झालेला बघायला. डॉमिनन्स ऑफ द जिम्नोस्पोर्स अँड फर्न्स एक्सटिंक्ट झाले. एक्सटिंक्शन ऑफ स्पोर्स. फर्न
extinction. Extinction of ferns happened during this Triassic period. Triassic period मध्ये एक्सटिंक्शन झालं कोणाचं फर्न्स. वन्स अपॉन अ टाइम आपण म्हटलो एज ऑफ फर्न असं म्हटलं कार्बोनिफेरस लक्षात ठेवायचं. त्याचं एक्सटिंक्शन कधी झालं तर आपल्याला ट्रायसिक मध्ये झालं. हे इव्हेंट्स कॅट मायनर इव्हेंट अँड सो इट इज रिकॉग्नाइज्ड ॲज अ ट्रायसिक पिरियड. क्लियर. अँड देन वी कम्स टू द well and famous period, that is the Jurassic period. Jurassic period. Jurassic period आपल्याला 135 to 165 million years ago असं झालं. ज्युरॅसिक पार्क मूवी बघितला असेल तर बघ काय मला पण काय आठवत नाही. मी बघितलं असेल मी पण मला पण आठवत नाही की काय त्याच्यात आहे. मी असे डायनासॉरची बरीचशी मूवी बघितली त्याच्यामुळे मला ते काय आठवत नाही. खूप वर्ष ठीक आहे. तर ज्युरॅसिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचं इट इज अ एज ऑफ अ रेप्टाइल्स. लक्षात रेप्टाइल्स दॅट इज अ डायनासॉर्स. डायनासॉर्स आर रेप्टाइल. डायनासॉर काय होते रेप्टाइल्स म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येईल दॅट इज अ एज ऑफ रेप्टाइल्स. पहिले सगळ्यात महत्त्वाचे लक्षात एज ऑफ रेप्टाइल्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ गोल्डन एज ऑफ रेप्टाइल्स. त्याला आपण गोल्डन एज ऑफ रेप्टाइल्स. यांनी जर ठरवलं तर काहीही करू शकत होते. लक्षात ठेवायचं. ठरवलं तर काही करायचं. काही म्हणजे काही पृथ्वीचा विध्वंस सुद्धा करायचा ठरवलं तर ते करू शकत. एवढं त्यांच्याकडे पॉवर. आता ह्युमन कडे जेवढी पॉवर आहे ना तेवढी पॉवर कोणाकडे होती डायनासॉर्स. सगळ्या डायनासॉर्स वर सो डायव्हर्स ड्युरिंग दी ज्युरॅसिक. दे वर प्रेझेंट इन द ॲक्वेटिक लाईफ. मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं डायनासॉर डेव्हलप झाले आणि म्हणजेच ॲनिमल्स काय झाले दे केम आउट ऑफ वॉटर अँड एस्टॅब्लिश्ड ऑन द टेरेस्ट्रियल लाईफ ऑन लँड established. Then they went back into the water as well. काही डायनासॉर होते की पाण्यामध्ये राहायचे किती दिवस राहायचे काही प्रॉब्लेम. काही होते फ्लाइंग करायचे. ठीक आहे. कितीतरी आपल्याला असे लक्षात येतील की डायनासॉर मध्ये फ्लाइंग करणारे सुद्धा डायनासॉर्स म्हणजे एअर मध्ये होते. आपल्यासारखं तरी विमान वगैरे चालवून ते करत नव्हते. टेक्निकल नव्हते. इंटेलिजन्स कमी होता पण they were flying in the air, they were diving into the water and they were or better runners, best runners सुद्धा आपल्याला असलेले बघायला. and they were heavy weight, strong पण कितीतरी गोष्टी त्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह होत्या. सपोज जर ते अजून जरी असते तर आपला काहीही निभाव लागला नसता. ह्युमन्स might have not established in such a way. Dinosaurs अजून राहिले असते because of some big events it has become a past. So it is a Jurassic period. Jurassic period आपल्याला इथं लक्षात आलेला बघायला मिळेल. Then some mammals are also developed. Marsupials आपल्याला सांगता येईल काही rise of marsupials. Rise of marsupial. Marsupial, mammals, marsupials. Marsupials सुद्धा इथं राईज झालेला बघायला मिळतो. इट इज अ पाउचड कांगारू लाईक एनिमल्स. मॅमल्स कांगारू सारखे मॅमल्स आहेत त्यांचा सुद्धा इथं ओरिजिन किंवा राईज झालेला बघायला मिळतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. किंवा बर्ड्स आर्किओप्टेरिक्स कधी होता इट वॉज प्रेझेंट ड्युरिंग द ज्युरॅसिक पिरियड. लक्षात ठेवायचं. आर्किओप्टेरिक्स आपण कनेक्टिंग लिंक किंवा मिसिंग लिंक मध्ये आपण त्याला मेन्शन केलं. इट वॉज इन द ज्युरॅसिक पिरियड अँड देन दिस पिरियड इज एंडेड विथ another kind of event and that event comes into the another that is the Cretaceous.
Cretaceous period. Cretaceous period was about 65 to 135 million years ago. हा जो पिरियड आहे तो एवढ्या काळाचा होता. And it is marked by the extinction of dinosaurs. Extinction of dinosaurs. Dinosaurs आपल्याला extinct झालेले बघायला मिळतात because of many different theories. In last lecture we have also discussed some of the theories how they might have. It is a big question. हा मोठा क्वेश्चन आहे की काय झालं नेमकं त्याच्या बाबतीत. बऱ्याच वेळा आपल्याला सांगता येऊ शकतं, बऱ्याच वेळा सांगता पण येत नाही. तर काही इव्हिडन्स आहे त्याच्यावरून आपण फक्त प्रिडिक्शन करतात. काही मेटिओराइट्स होते ते येऊन पृथ्वीवरती धडकले, कोलिजन झालं, and it was a big event, and so there was an earthquake, big earthquake, or volcanic eruptions might have happened, and therefore these all dinosaurs might have become extinct one. अशा वेगवेगळ्या थिअरीज आपल्याला त्याच्या असलेल्या बघायला मिळतात. तर की इव्हेंट क्रिटॅशियस मधला जो होता तो काय आहे, एक्सटिंक्शन ऑफ अ डायनासॉर्स. अँड देन देयर इज अ राइज ऑफ अनदर काइंड ऑफ एनिमल्स, दॅट इज mammals, especially placental mammals. Because placental mammals, placental mammals तयार झालेले बघायला मिळतात. मग त्याचा ओरिजिन सांगितलं बघा. खरा ओरिजिन आपल्या इथून सुरुवात झाली. ह्युमन बिंगची सुरुवात कुठून झाली, क्रिटॅशियस असं म्हणतात. ऍक्च्युली क्रिटॅशियस मध्ये सुद्धा आपल्याला काही लगेच जाता येणार नाही, अजून आपल्याला भरपूर काळ आहे. क्रिटॅशियस नंतरचा प्लॅसेंटल मॅमल्स म्हणजे आपण आहोत असं काही नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आपला काळ सुरू होतो तो म्हणजे नेक्स्ट एरामध्ये, सिनोझोइक एरामध्ये आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळते. Clear? So these are the three different periods in the Mesozoic era. Okay? So it is a Mesozoic. It is a fifth era. पाचवा era आहे किंवा पाचवा युग आहे असं म्हणतात. So then we come to the recent age, and that is a Cenozoic era. Cenozoic व्हेरी रिसेंट आपण त्याला बघूया. सिनोझोइक मध्ये सुद्धा आपल्याला दोन पिरियड्स असलेले बघायला मिळतात आणि त्या दोन पिरियड मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं डिवाइड करता येतात. एक आहे दॅट इज अ टर्शरी पिरियड आहे आणि दुसरा आहे क्वाटर्नरी पिरियड. टर्शरी पिरियड हा जवळजवळ 2 to 6.5 million years ago होता असं आपल्याला म्हणता येतं. And this tertiary period is again further divided into the smaller minor event or some key events of Moria, and that is epoch, a period आहे. त्याच्यानंतर epoch असलेली बघा, लक्षात ठेवायचं epoch. 5 वेगळ्या प्रकारची epoch आपल्याला इथं असलेली बघायला मिळतात. त्याच्यातले की इव्हेंट्स पटकन बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. पहिला जो आहे पॅलिओसिन इपोच. पॅलिओसिन इपोच मध्ये लक्षात ठेवायचं ओरिजिन ऑफ प्रायमेट्स. इथं पॅलिओसिन ओरिजिन प्रायमेट्स उभं राहण्याची ॲबिलिटी आपल्यामध्ये सुरू झाली ती पॅलिओसिन, ठीक आहे. दुसरा इओसी. मी आता याचा टाइम लक्षात टाइम काय सांगत, इओसी तुम्ही लिहा टाइम कुठला आहे आपल्याला दिलेला आहे. पॉइंट मिलियन्स काही असतील ते आपल्याला लिहिले तरी चालतील. याच्यामध्ये मॅमॅलियन डायव्हर्सिफिकेशन, इओसी मध्ये डायव्हर्सिफिकेशन ऑफ mammals. What we can say? That diversification is nothing but the adaptive radiation has happened during this Eocene period. Eocene period मध्ये adaptive radiation झाली. फॉर एक्झाम्पल मार्सुपियल्स डेव्हलप झाले, मॅमल्स जेवढे मॅमल्स आहेत तेवढे सगळे डेव्हलप झाले, ठीक आहे, बिकॉज ऑफ दॅट ॲबिलिटी. आपण एक इव्हेंट सांगितलं होतं मार्सुपियल्स अडॅप्टिव्ह रेडिएशन, आपल्याला वेल अंडरस्टूड आहे.
तर त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की अजून छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात की ह्या इओसिन पिरियड मध्ये मार्सुपियलचं जसं अडॅप्टिव्ह रेडिएशन झालं तर इतर अॅनिमलचं सुद्धा अडॅप्टिव्ह रेडिएशन झालेलं बघा. तर हा इओसिन इपोज महत्वाचा असलेला बघा. दुसरा आहे ओलिगोसिन. ओलिगोसिन मध्ये काय झालं अपीयरन्स ऑफ द एप अँड मंकी. अपीयरन्स ऑफ apes and monkey. ape आणि monkey कधी आले ओलिगोसिन मध्ये. then there is a Miocene epoch. Miocene epoch मध्ये man like ape तयार झाले. arise of man like ape. याला फक्त आणि फक्त ह्युमनच्या संबंधित सगळ्या इव्हेंट्स मेन्शन करतात. बाकीच्या प्लांटच्या संबंधित सुद्धा काही अँजिओस्पर्म्स डेव्हलप झाले. अँजिओस्पर्म्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायव्हर्सिफिकेशन झालं अँजिओस्पर्म्सचं. असे तुम्ही इव्हेंट्स त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. देन स्प्रेड ऑफ मॅमल्स into the various habitats. वेगवेगळ्या प्रकारच्या हॅबिटॅट मध्ये मॅमल्स स्प्रेड झालेली बघायला मिळतात. तर हा मिओसिन आहे. आणि शेवटचा आहे प्लिओसिन. प्लिओसिन मध्ये आपल्या लक्षात येईल देयर इज ओरिजिन ऑफ मॅन ओरिजिन झाला. origin of man and another event happened. There is origin of ruminants like a horse and a elephant. Origin of ruminant animal like a horse and elephants. असे काही महत्वाचे इव्हेंट आपल्याला लक्षात ठेवायचे. पीओमपी लक्षात ठेवताना कसं लक्षात पीओमपी लक्षात ठेवलं तर चालेल असं म्हणजे शब्द लक्षात ठेवा. आणि याच्यात सुद्धा लक्षात ठेवायचं ऑर्डर करण्यासाठी किंवा अरेंजमेंट करण्यासाठी तुमचा प्रश्न फार महत्वाचा आहे. याच्यात लक्षात ठेवायचं. अजून लक्षात ठेवायचं मी हे ऑर्डर हा शब्द फक्त त्या इपोचला किंवा पिरियडला सांगतोय का तर नाही. इट इज ऑल्सो ट्रू विथ इव्हेंट्स. ऑर्डर कोणाची विचारली जाईल जसं आता इथं एक्झाम्पल देतो बघा. प्रश्न तयार करायचे तुम्ही आणि ते विचार करून 2-4 तयारच करून ठेवा ना. काय प्रॉब्लेम तुम्हाला बघा. हे इव्हेंट असे डिस्ट्रीब्यूट करून दिले. काय मी उदाहरण सांगतो. पॅलिओसिन ओलिगोसिन किंवा आपण काय म्हणूया अल्फाबेटिकल अरेंज केलेले. हा काय अरेंज केले असतील इओसिन मिओसिन पॅलिओसिन प्लिओसिन पॅलिओसिन ओलिगोसिन असे रॅन्डमली अरेंज केलेले आणि त्याची करेक्ट ऑर्डर अरेंजमेंट करा. म्हणजे प्लिओसिन सुरुवातीला म्हणजे रिसेंट आहे आणि लेट आहे. हा ओल्ड आहे हा रिसेंट आहे बरोबर. असा ओल्ड टू रिसेंट आणि रिसेंट टू ओल्ड अरेंजमेंट करायला सांगितले. आता हीच गोष्ट याच्या बाबतीत सुद्धा सांगितली. इव्हेंट्स दिले जातात. विच ऑफ द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द इव्हेंट ऍज पर द इव्होल्युशन साठीचा करेक्ट सिक्वेन्स कुठला आहे. म्हणजेच हे इव्हेंट ओरिजिन ऑफ प्रायमेट हे वेगवेगळ्या की इव्हेंट्स सगळ्याच्या बाबतीत दिले जातील. आता जेवढे आपण मेन्शन केले ना त्याच्यातले की इव्हेंट सगळे दिले जातील रॅन्डमली आणि विचारलं जाईल की कुठला इव्हेंट कधी झाला म्हणजे सिक्वेन्स करा. याच्यानंतर तो त्याच्यानंतर तो त्याच्यानंतर तो असा फ्रॉम द रिसेंट टू ओल्ड असं सुद्धा विचारलं. म्हणजेच आता मी जर सांगितलं हे रॅन्डमली इव्हेंट्स दिलेले आहेत त्याला ए म्हटलं बी म्हटलं सी म्हटलं किंवा असं उलट सुलट म्हटलं बरोबर. आता मी एक्झाम्पल म्हणून सांगतो की ए आहे बी ऑप्शन हे आहे सी ऑप्शन हे आहे डी ऑप्शन हे आहे पॉइंट्स आहे ऑप्शन आहे ई आणि एफ आहे बरोबर.
मग 4 5 घेऊयात, 5च घेऊयात, बरोबर. त्याला डबल करा, सी आहे म्हणजे मिओसिन मधले सी, बरोबर. अँड अरेंज इन द करेक्ट ऑर्डर, बरोबर. अरेंज इन द करेक्ट ऑर्डर. करेक्ट ऑर्डर काय असेल मग? फ्रॉम ओल्ड टू रिसेंट, ओल्ड टू रिसेंट. पहिल्यांदा काय असेल? ए असेल, बरोबर. ए नंतर कुठला असेल? डी असेल. डी नंतर कुठला असेल? बी असेल. बी नंतर कुठला असेल? सी असेल. सी नंतर कुठला असेल? एफ असेल. सॉरी, कुठला काय लिहिलं आपण? हा, आपल्याला सांगता येईल. आपण इव्हेंट रॅन्डमली दिलेले आहे, त्याच्यामुळे ए बी सी डी ई, ई द्यायला पाहिजे, बरोबर. एफ च्या ऐवजी ई म्हणजे आपला ई डबल, बरोबर. तर आपला सिक्वेन्स काय, करेक्ट सिक्वेन्स काय असेल? हा असेल. आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स दिले जातात. आता देताना कसं दिलं जाईल? देताना जे असे असतील ए बी सी डी ई लाईक असे असतील. पण आपल्याला अरेंज कसे करायचे? त्या पद्धतीने करायचे, बरोबर. कारण हा ओल्डेस्ट इव्हेंट आहे आणि हा रिसेंट इव्हेंट आहे, लाईक दिस. किंवा उलट सांगितलं जाईल रिसेंट टू ओल्ड इव्हेंट, तर या पद्धतीनं ई सी बी डी ए अशी हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करावं. क्लिअर? म्हणजे याच्यात अशा पद्धतीनं इव्हेंट दिले जाते किंवा एरा दिले किंवा स्केल दिले जाते, कुठलेही, तर त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. मोस्टली इव्हेंट विचारले जातात. मोस्ट ऑफ द टाइम काय विचारलं जातं? इव्हेंट्स विचारले जातात. ते इव्हेंट दिले जातात आणि अरेंज इन द करेक्ट प्रॉपर सिक्वेन्स असं सांगितलं. सो इट इज अ टर्शियरी पिरियड. टर्शियरी पिरियड आपल्याला असा असलेला. देन वी कम टू द लास्ट period of this Cenozoic era, that is a quaternary period. Quaternary period. Quaternary period मध्ये काही महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत. त्याच्यामध्ये 2 आपल्याला छोटे छोटे इपोच असलेले बघायला मिळतात. दॅट इज अ पीओसी, लिओसिन जो आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं प्रिमिटिव्ह मॅन, राईज ऑफ अ प्रिमिटिव्ह मॅन, राईज ऑफ प्रिमिटिव्ह मॅन. लक्षात ठेवायचं. मॅन कधी आला? प्लिओसिन मध्ये आला. अँड देन देयर इज अनदर, वी कॅन से that Eocene is recognized by the primitive man, origin of a primitive man, and then we call it as another epoch, that is a recent epoch. Recent जो आहे, recent ला आपण दुसरं नाव आहे Holocene. Holocene मध्ये dominance of the man. लक्षात, man आपला जो मॅन आहे त्याचा डॉमिनन्स असलेला बघायला मिळतो. and therefore we now call it as a age of mammals. age of mammals. आता जे आहे मॅमल्स सगळीकडे डॉमिनंट कोण आहे? मॅमल्स. काही करायचं झालं तरी मॅमल्स महत्त्वाचे असलेले बघा. सो दिस इज द जिओलॉजिकल टाइम स्केल थ्रू विच दिस origin of different kinds of the organisms, plants has happened. Clear? So it is the geological time scale. म्हणून लक्षात ठेवायचं हे इव्हेंट्स फार महत्त्वाचे आहेत. एज ऑफ मॅमल्स, एज ऑफ रेप्टाइल, एज ऑफ एम्फिबियन, एज ऑफ फर्न हे दिले जातील. त्यांचा सिक्वेन्स सुद्धा अरेंज करायला सांगितलं. ती सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? Then we will be reviewing very briefly the evolution of man. Evolution of man. आता टेबल मी काही जास्त एक्सप्लेन करणार नाही, एकदम शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करणार आहे. मॅनची जी इव्होल्यूशन आहे ते आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने समजून सांगणार आहे. आपल्याला काही महत्त्वाचे इव्हेंट्स त्याच्यामध्ये काय झाले ते आपण बघणार आहोत. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, when it is and how it is evolved. Man evolved from shrew-like mammal.
असं मानतो. शिव लाईक मॅमल्स पासून आपल्याला मॅनचा किंवा ह्युमन बिईंगचा ओरिजिन झालेला बघायला मिळतो किंवा इव्होल्युशन झालेली बघायला मिळते. स्पेशली इट इज स्टार्टेड or began, we can say, began in a specific epoch that is called as a Paleocene epoch. कधी सुरू झालं? Paleocene. आपण तिथेही मेन्शन केलं epoch मध्ये सुरुवात झाली, and then it is evolved as such what we see today. Especially what is the driving force? Dwindling forest. Actually, arboreal life was there at the beginning, and then that arboreal life has came to the land. Forest or loss of forest. Loss of forest. Loss म्हणता येणार नाही मला. Decrease in forest म्हणूया. आपला साधा शब्द वापरूया. Decrease in forest led to the, what you can say, arboreal to land mammals. Arboreal to land mammals. Arboreal कडून लँड कडे आले, कारण फॉरेस्ट कमी व्हायला लागलं. फॉरेस्ट कमी व्हायला लागलं तर झाडच नाही वरती चढायला. मग त्यांनी काय केलं? जमिनीवर येण्याचा प्रयत्न केला आणि जमिनीवर आलेली बघायला मिळतात. सो दिस there are many different kinds of the descent organisms or descent mammals might have been this decreasing forest might have been a driving force for this kind of events. Decrease in forest is the driving force for the evolution of this all different kinds of the human. Clear? So what we can see, the modern man is developed from the ape. Modern man, or what we can say, ape to man. Ape to man is the evolution. Ape to man. What we see, man today is from the ape. लक्षात ठेवायचं. हा काय कोणापासून तयार झाला? एप पासून. आपला भाऊबंद कोण आहे? एप आहे. बरोबर. एप लाईक mammals were there, and from that there is a development of the man. What has happened to this ape which made it as a man? ह्या एपला काय झालं की जेणेकरून एपचं कन्वर्जन कशात झालं? मॅन मध्ये झालं. त्या प्रकारे there are very different things of the adaptations happened into the ape. कुठले की फीचर्स आपल्याला सांगायचे? कशाचे? एप टू मॅन. एप टू मॅन म्हणजेच एपचा मॅन कसा तयार झाला याच्यासाठी की फीचर्स आपल्याला असलेले बघा. त्याचे कॅरेक्टरिस्टिक, मेजर चेंजेस काय काय झाले ते आपल्याला बघायचं. मेजर चेंजेस काय काय झाले हे बघायचं. तर त्याचा पहिला मेजर चेंज काय झाला? increase in the size and complexity as well as capacity of a brain. पहिला सगळा मेजर चेंज काय? एक मध्ये आपल्यामध्ये काय? increase in size and complexity of brain. ब्रेनची कॉम्प्लेक्सिटी वाढली. लक्षात ठेवायचं. ब्रेनची कॉम्प्लेक्सिटी वाढली, ब्रेनची साईज वाढली. त्या दोन गोष्टी आपल्याला इथे झालेल्या बघायला मिळतात. इंटेलिजन्स वाढला, एनहान्स्ड इंटेलिजन्स ही एक गोष्ट आपल्याला दिलेली बघा. एनहान्स्ड इंटेलिजन्स. देन देयर इज अ increased cranial capacity. Increased cranial capacity. Cranial capacity काय झाली? वाढली. cranial capacity जर आपण cranium बाजूला काढला तर त्याच्यामध्ये जेवढं वाटर बसेल ती काय झाली? craniumची काय झाली? कॅपॅसिटी. बरोबर. cranial capacity आपल्याला वाढलेली बघायला मिळते. Then there are many different kinds of the evidences. Bipedal locomotion has developed. Bipedal locomotion. Bipedal locomotion because there is a different kinds of the evidences which are supporting the bipedal locomotion. Erect posture असेल, erect posture erect आहे बघा. four limbs shorter आहेत. हाइंड लिम्स जे आहेत ते लेंथनिंग झाले. lengthening of hind limbs
अँड थर्ड कंडिशन बायपेडल लोकोमोशनसाठी जी महत्वाची आहे, अपोजेबल थंब. पहा, हे दोन गोष्टी आपल्याला लक्षात. पहिल्यांदा बायपेडल लोकोमोशनसाठी ह्या गोष्टी. इरेक्ट पोश्चर महत्वाचं आहे, फोरलिम्स महत्वाचे आहेत, ते शॉर्ट आहेत. नाही तर बघा व्हॉट माइट हॅव हॅपन्ड, हाइंड लिम्स छोटे आणि फोरलिम्स मोठे असे असते तर काय झालं असतं. जस्ट इमॅजिन, आपण हातावर चालायला सुरुवात केली, आपले हात खाली टेकले असते ना, असं तुम्ही किती पकडता. पण आपण म्हटलं असतं आता असू, आपण खाली हातावरती चालायला सुरुवात केली. अशी गोष्ट आपल्याला ही महत्वाची असते बघा. ठीक आहे. अनदर अपोजेबल थंब. अपोजेबल थंब आपल्याला डेव्हलप झालेल्या बघायला मिळतो. येस, अनदर मेनी डिफरंट डेव्हलपमेंट ऑफ चीन. डेव्हलप चीन. फोरहेड वेल डेव्हलप. फोरहेड लक्षात ठेवायचं. ब्रॉड आपलं फोरहेड बघा, ब्रॉड फोरहेड आहे आणि चीनचा डेव्हलपमेंट झाला. मंकीमध्ये चीन असतो का? नो, असं चपट असतं. ही चीन डेव्हलपमेंट आपल्यामध्ये झाली. फोरहेड सुद्धा डेव्हलप झालं. मंकीचं बघा फोरहेड असतं, मंकीला फोरहेड नसतं. अशी उगीच आपलं वरून छप्पर टाकल्यासारखं आपल्याला असलेलं बघा. त्याचा छप्पर आपला कोंबडा मोठा असतो, इथं वरती असतो, त्याचा कोंबडा डोळ्याच्या वरती असतो. हे लक्षात ठेवा. दीज आर द मेन की फीचर्स ऑफ अ डेव्हलपमेंट ऑफ अ मॅन फ्रॉम द एप. अँड येस, देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ और what we can say broad pelvic girder. pelvic girder broad आहे. आणि दुसरं lumbar curvature. lumbar curvature आपल्या पाठीच्या इथं बाक असतो बघा. इकडे मी जर असं केलं तर इथं बाक आतमध्ये. Curvature. What is that curvature? It is a key feature in the erect posture. बघा, आपण उभं राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कुठला आहे? पाठीचा भाग आहे लक्षात ठेवायचा. आणि पाठीला जर भाग नसेल तर आपण पुढे झुकू. तर ती गोष्ट आपल्याला झाली बघा ना. कुठला? पेल्विक गर्डर ब्रॉड आहे आणि lumbar curvature. So we have got a erect posture. Clear? And then you all know we are a social one. And cultural development. We have a speech. आपल्याला speech द्यायला येतं. We can talk. These are the main different kinds of the characters which are responsible for development of the man from the ape. Man कडून ape कडे जाण्यासाठी हे key feature आपल्याला असलेले बघायला. Then what happened to this man? What we can say cranial capacity. So it is responsible for the having the intelligence, cranial capacity, intelligence, not direct असलेली बघायला मिळते. And then intelligence itself is a driving force for the physical adaptations. लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं काय? फिजिकल अडॅप्टेशन आपलं कसं झालं? How we have started to hold a pen in our hand because of our intelligence. आपल्या इंटेलिजन्स मुळे आपण ड्रॉइंग करायला शिकलो. इंटेलिजन्स मुळे आपण पेन हातात धरायला शिकलो. बरोबर? आपण इंटेलिजंट आहोत. ब्रेनने काय सांगितलं की तू असं कर. ब्रेन हॅज मेनी डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन बीइंग. आपण उड्या मारायला शिकतो. बघा, सगळ्यांना सारख्या उड्या मारायला येतात का? नाही. वी हॅव स्किल्स. व्हाय? बिकॉज आवर ब्रेन इज गाइडिंग फॉर द स्किल्स. brain is guiding for the development of the muscles and movement of the muscle. काही लोक चांगलं बोलू शकतात, काही बोलू शकत नाही. तोतलं पण बोलणारी आहे. बरोबर की का? ब्रेन सांगतोय पण डेव्हलपमेंट तशी झालेली नाही. पण मोस्ट ऑफ द टाइम इट हॅपन्स. बऱ्याच वेळा ते होतं. हे का आहे तर ब्रेनची इंटेलिजन्स पॉवर आपल्याला इव्होल्युशन मध्ये आपल्या फार महत्वाची असलेली बघायला मिळते. अँड देन फ्रीडम ऑफ अ फोरलिम अँड हँडलिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला फ्रीडम, फोरलिमचा फ्रीडम आहे लक्षात ठेवा. माय हँड्स आर फ्री because those are not engaged in the locomotion and walking. And so what can I do? I can carry many things. I can do many things while walking and while locomotion. माकडाला जर तसं करायला सांगितलं तर काय करतो?
एखादी केळी हातात दिली तर काय करेल माकड? 3 पाय, एक पाय आणि मागचे 2 पाय आणि पुढचा हात असं चाललेलं नाही, काय पकड मॅक्झिमम ते. आपण तसं करू का? नाही. आपल्याला कितीही केळी द्या, वी कॅन कॅरी, बरोबर, बिकॉज ऑफ अ फ्री forelimbs are there. So it is also another type, what we can say, driving force of this better utilization of many different kinds of the abilities. वेगळ्या प्रकारच्या abilities मध्ये better utilization झालं आणि evolution झालेलं बघायला मिळतं. And by pedal locomotion and stereoscopic movement, stereoscopic vision, stereoscope म्हणजे दोन्ही डोळ्याला आपण बघू शकतो, एकाच दिशेने दोन्ही डोळ्याला बघू शकतो. आता बघा बाकीचे ॲनिमल आहेत, इकडे डोळे असतात, त्यांना दोन्ही डोळ्यांना दोन्हीकडचं दिसतं, कोरिलेट करता येत नाही, आपल्याला पाहिजे तिकडे बघू शकतो आणि त्याला स्टेरिओस्कोपिक विजन असं म्हणायचं. ती सुद्धा आपल्या डेव्हलपमेंटमध्ये फार महत्वाची असते. अँड ऑल एव्हिडन्सेस आर सपोर्टेड बाय द फॉसिल रेकॉर्ड्स. सगळे फॉसिल रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेत. ठीक आहे. आता मी फक्त लास्ट पॉइंट सांगणार आहे, त्याची तयारी तुम्ही करायची आहे, कारण आपण याच्यामध्ये जास्त वेळ वाया घालवणार नाही आहोत. आता मी जे सांगितलं तेच आपल्याला टेबलमध्ये सुद्धा दिलेलं आहे. हाऊ दिस मॉडर्न मॅन हॅज इव्हॉल्व्ड. हा मॉडर्न मॅन कसा इव्हॉल्व्ह झाला, त्याची एव्हिडन्सेस नुसार आपल्याला वेगळ्या प्रकारच्या मॅनची कपॅसिटी आणि त्याचे कॅरेक्टर्स दिले, त्याचा एपिरियन्स कसा आहे, फॉसिलचं रेकॉर्ड कुठं सापडलं, पिरियड कुठल्या पिरियडमध्ये ते डेव्हलप झाले, स्केलेटल फीचर्स काय आहे हे सगळे लक्षात ठेवा. पोस्चर, क्रॅनियल कपॅसिटी ही लक्षात ठेवायची. सगळ्यात जास्त क्रॅनियल कपॅसिटी ही मॉडर्न मॅनची आहे. अँड देयर इज अ व्हॉट वी कॅन से ड्रायोपिथेकस. पहिला कोण होता? ड्रायोपिथेकस. दिस ड्रायोपिथेकस डेव्हलप्ड इनटू द another, that is Ramapithecus. Ramapithecus ची डेव्हलपमेंट झाली. पुढच्या याच्यामध्ये ऑस्ट्रेलोपिथेकस, हे आपल्याला काय वेगवेगळ्या प्रकारचे एव्हिडन्सेस सापडले. त्याच्यानंतर होमो हॅबिलिस असलेला बघायला मिळतो. त्याच्यानंतर होमो इरेक्टस, होमो इरेक्टस नंतर निअँडरथल आहे. निअँडरथल आणि निअँडरथल मॅन नंतर आताच मॉडर्न मॅन, दॅट इज होमो सॅपियन. होमो सॅपियन्स. क्लिअर? होमो सॅपियन झालेला बघा. आता साधी आपल्याला याचे एव्हिडन्सेस जे आहेत, आपल्याला फॉसिल रेकॉर्ड सापडले, क्रॅनियल सापडलं, काही स्केलेटल सापडले. आता जिथं जिथं तुम्हाला ब्लँक दिसतं तिथे एव्हिडन्स नाही आहे आपल्याला, म्हणून त्यांनी ब्लँक ठेवले. म्हणजे ते कॅरेक्टर्स आपल्याला स्केलेटल फीचर्स वगैरे तुम्हाला सांगता येणार. ठीक आहे. क्रॅनियम बऱ्याच जणांची सापडली, त्याच्यामध्ये जॉल सापडली. अशा वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला की फीचर्स मध्ये असलेल्या बघायला मिळतात. आणि हे सगळे फीचर्स आपण जर अप्लाय केले तर आपल्याला कळतं की क्रॅनियल कपॅसिटी इन्क्रीज होती. हा सिक्वेन्स फार महत्वाचा आहे. या सिक्वेन्स नुसार काय झाली, क्रॅनियल कपॅसिटी इन्क्रीज होती. अजून कुठल्या की नावं काय आहेत त्याची, ती सुद्धा आपल्याला महत्वाची. एक लाईक मॅन, जावा मॅन, पेकिंग मॅन, तर ही नावं सुद्धा आपल्याला टेबलमध्ये आहेत. ही जर तयारी केली तुम्हाला मॅनची इव्होल्यूशन क्लिअर. सो वी विल completed, we will declare this as a completed evolution of the different kinds of the organisms. आपण हा चॅप्टर इथं थांबूया, कारण आपल्याला जरासा वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण ही गोष्ट करतो. ठीक आहे. सो इट इज अ evolution of man. So we'll stop.